तर मंडळी पाहू शकता मस्त असा आस्वाद घेताना. आणि हा असणार आहे मेन प्रवेशद्वार. हा मंदिर असणार आहे. हा बघा, महागणपती मंदिराच्या इथूनच तुम्हाला सरळ यायचं आहे. या गेटच्या लेफ्ट साईडने जायचं आहे आणि टर्न आहे. टर्न घेऊन आपल्याला त्या साईडला जायचं आहे. बघा मंडळी थोडा पुढं आलेलो आहे. हा बघा माझ्या बॅक साईडला तुम्हाला ब्रिज पाहायला भेटणार आहे आणि बसायला वगैरे जागा मस्त असणार आहे. आज संडे आहे. हा बघा पूर्ण डॅम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा फुल ऑफ स्पेस आहे. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरीन या चॅनलवर. आपण उरणमधले स्पॉट ट्राय करणार आहोत. पावसाळी जे करायला लागतात म्हणजे युजफुल असतात फॅमिली आणि फ्रेंडसोबत जाण्यासाठी. तोच एक स्पॉट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. चिरनेरमध्ये असणार आहे अक्कादेवी डॅम. चला तर थेट जाऊया चिरनेर गावामध्ये. तुम्हाला वाट वगैरे कसं जायचं ते सर्व दाखवण्यात येणार आहे. सो हे जाऊया चिरनेर गावात आणि करूया व्हिडिओला सुरुवात. हा बघा मंडळी, हा समोरचा तुम्हाला दिसतोय तो चिरनेर स्टॉप असणार आहे. याच्या समोरला तुम्हाला शाला असणार आहे आणि थोडं पुढं आल्यानंतर तुम्हाला हा बघा हा असा गेट दिसणार आहे. इथं तुम्हाला ॲरो पण लिहिलेला आहे महागणपती प्रवेशद्वार. इथून मार्ग असणार आहे. सो इथून पुढं जायचं आहे आपल्याला. चला तर मंडळी स्ट्रेट आपण आलेलो आहोत आणि तुम्हाला पार्किंग स्लॉट दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. हा बघा हा पूर्ण तुम्हाला हा पार्किंग एरिया असणार आहे. 4 व्हीलरची पार्किंग सर्व तुम्हाला इथं व्यवस्था आहे. 2 व्हीलर पण करू शकता, त्याच्या अगोदर पण करू शकता. इथून आता एंट्री होणार आहे आपली. तुम्हाला बाईक पाहिजे बाईक पण जाऊ शकते. इथूनच तुम्हाला डॅमचा पण रोड असणार आहे. अक्कादेवी डॅम पण असणार आहे आणि प्लस आपला चिरनेरचा महागणपती स्पेशल असणार आहे. इकडे हा असणार आहे मेन प्रवेशद्वार. हा बघा पाहू शकता तुम्ही. हा इथून आता आपल्याला स्ट्रेट जायचं आहे चालत. बघा मंडळी इथपासून तुमचं पूर्ण मार्केट. इथं तर जास्त क्राऊड पाहायला भेटणार आहे. बघूया हा मंदिर असणार आहे. हा बघा श्री क्षेत्र महागणपती मंदिर चिरनेर. तर मंडळी पाहू शकता बॅक साईडला माझ्या महागणपती मंदिर असणार आहे चिरनेरचा आणि तिथूनच तुम्हाला सरळ यायचं आहे. तुम्हाला पूर्ण रोड दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे अक्कादेवी डॅमचा. बघूया चला जाऊया. हा बघा मंडळी तुम्हाला पाहायला भेटतो हा चिरनेरचा महामंदिर असणार आहे आणि महागणपती मंदिराच्या इथूनच तुम्हाला सरळ यायचं आहे आणि इथून आपण आता सरळ जाणार आहोत. हा वे असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि इथून आपल्याला लेफ्ट साईड मारायची आहे. हे बघा इथून आपल्याला लेफ्ट साईड मारायचं आहे. डायरेक्टली तुम्हाला असा एक गेट दिसणार आहे. या गेटच्या लेफ्ट साईडने जायचं आहे आणि पूर्ण तुम्हाला चालत जायला लागेल. हे बघा तर मंडळी आपण आलेलो आहोत पुढे आणि आता इथूनच थोडी 4 ते 5 मिनटाची चढाई असणार आहे आणि हे बघा ही वाट पाहू शकता तुम्ही. इथूनच आता आपल्याला सरळ जायचं आहे. डायरेक्ट बाईक आली तर तुम्हाला 2 मिनटात पोचवेल डायरेक्ट अक्कादेवी डॅमवर. जसं मंडळी पुढे येतो आहे तुम्हाला टर्न बाय टर्न आता रोड मस्त झाला आहे. पहिला ऑफ रोड होता पूर्ण आणि आता थेट जाऊया. बघूया किती टाईम लागतो आपल्याला जायला. आणि हे बघा इथपर्यंत आलेलो आणि मस्त असे जितोर वगैरे आलेत. हा बघा थोडं आलो आहे पुढं आणि पहिली जेवढी ऑफरोड होती आता पूर्ण तुम्हाला ऑफरोड नसताना मस्त असे हे बघा रोड बनवला आहे. त्याच्यामुळे बाईक डायरेक्टली जाईल बहुतेक असं वाटतं आहे. पहिला असा नव्हता, पूर्ण ऑफरोड होता. चला थेट पुढं जाऊया. हा बघा मंडळी इथूनच हा टर्न आहे. टर्न घेऊन आपल्याला त्या साईडला जायचं आहे. चला जाऊया त्या साईडला. हे बघा मंडळी या टर्नला आलेलो आहे आणि इथं तुम्हाला पाहायला भेटते. हा बघा श्रीराम चिरनेर मुलपाडा महागणपती अक्कादेवी रोड असणार आहे हा आणि आता आपल्याला स्ट्रेट जायचं आहे आणि झाडं पाहू शकता मस्त अशी हालताना पाहायला भेटणार आहेत. हे बघा आणि उंबराचं झाड असणार आहे. कोणाकोणाला माहिती आहे. हे बघा उंबरं पण लागलेले आहेत, हिरवी हिरवी असणार आहे आणि इकडं बागा भारी आहेत पाहू शकता. पूर्ण आंब्यांची झाडं पाहायला भेटणार आहेत. हे बघा आंब्यांचे मस्त असे कलम लागले आहेत आणि झाडं पण मस्त ओपन झालेले आहेत पाहू शकता तुम्ही. चला आता पूर्ण पुढं जाऊया. आपल्याला पुढं भरपूर पला आहे अजून. हा बघा मंडळी थोडं पुढं आलो आहेत आणि इथून आता पूर्ण आपल्याला सरळ चालायचं आहे आणि गाड्या वगैरे येताना पाहायला भेटणार आहेत. बघा मंडळी थोडा पुढं आलेलो आहेत आणि पाहू शकता पूर्ण शांतता तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि थेट जाऊया पुढे. बघूया किती मंडळी आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत कारण आत्ता आला आहे पूर्ण मेन ब्रिज. हा बघा माझ्या बॅक साईडला तुम्हाला ब्रिज पाहायला भेटणार आहे आणि तिथला फ्लो मस्त असं शांतता तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पूर्ण शांतता असणार आहे आणि फक्त आवाज असणार आहे तो जो पाणी येतो त्याचा असणार आहे. चला बघूया. हा बघा मंडळी मस्त असा आवाज तुम्हाला पाहायला भेटतो आहे आणि इथं बसायला वगैरे जागा मस्त असणार आहे आणि हाच तो ब्रिज असणार आहे. इथून पासआउट होतो पाणी
अक्कादेवी डॅममधला जेवढा पाणी असणार आहे तो इकडून पासआउट होणार आहे. हा बघा, नेचर पाहू शकता. शिरनेरला लाभलेले नेचर तुम्हाला पाहायला भेटतं आहे बघा. आणि इथूनच आता मेन कॉन्क्रिटीकरण केलं तर एक नंबर झाला आहे रोड. पहिला रोड चांगला नव्हता, ऑफ रोड होता पूर्ण, पण मस्त झालेला आहे पाहू शकता तुम्ही. तर मंडळी पाहू शकता मस्त असा कार्यक्रम राबवलेला पाहायला भेटतोय तुम्हाला. इकडं तुम्हाला वाघ पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा वाघ असणार आहे. इकडं हरिण दाखवले, मस्त असं केलं आहे, गार्डन टाईप केलं आहे, पण भारी केलं आहे. आणि इकडे तुम्हाला झेब्रा पाहायला भेटतो आहे बघा. आणि आता थेट पोचणार आहोत आपण अक्कादेवी डॅमकडं. तरी पाहू शकता इथून आपण एंट्री केलेली आहे. हा बघा, हा एक छोटा पूल असणार आहे. आणि इथं पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना तुम्हाला पाहायला भेटते. हाच असणार आहे पूर्ण अक्कादेवी डॅम. आणि अजून भरलेला नाही. पाहू शकता तिकडं तुम्हाला हा चिरनेरचा टावर पाहायला भेटणार आहे. हा बघा, आणि त्या 2-3 डोंगरांच्या मधून हा पाणी होत इकडून असा येतो. आणि इथं पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम आहे. ह्यालाच अक्कादेवी डॅम नाव लिहिलेलं आहे. आणि पाहू शकता मस्त असं आहे. पाणी हाच यूज करू शकता. आणि तुम्हाला पार्किंग पाहिजे असेल तर पार्किंग पण आहे. ही बघा, त्या साईडने गाडी तुम्ही डायरेक्टली तिकडं नेऊ शकता. आणि तिकडे भली मोठी पार्किंग तुम्हाला पाहायला भेटणार आहे, 4 व्हीलर 2 व्हीलर. आणि डायरेक्ट आता रोड झाला आहे तो डायरेक्ट येऊ शकता तुम्ही. आणि इथला निसर्ग बघण्यासारखा आहे, बाकी काय नाही. पाहू शकता तुम्ही मस्त अशी शांतता, हवा वगैरे फुल खेळली जाणार आहे. आणि झाडं पाहू शकता तुम्ही, मनसोक्त आनंद घ्यायला येऊ शकता तुम्ही. आणि आज संडे असून सुद्धा क्राऊड नाही तर इतर दिवशी जाम क्राऊड असतो. हा ओव्हरलोड होतो पूर्ण. आणि हा बघा, छोटी मुलं तुम्हाला खेळताना पाहायला भेटणार. ही दीदी असणार आहे. आणि ह्याला पूर्ण घेरलेला आहे. हे बघा, एकाच स्पीडीवर किती जण असणार आहेत बघा, पाहू शकता तुम्ही. 5 बल शीट चालले आहेत. बघा, हीच एन्जॉयमेंट तुम्हाला गावाकडची पाहायला भेटते. आणि आता तिकडं जाणार आहेत. आणि हे बघा, इथून तुम्हाला खालून पण व्ह्यू दाखवणार आहे. इकडं दादूस असणार आहे बघा. आता तो उडी मारायच्या याच्यात असणार आहे, बघूया. आणि किती खोल वगैरे असणार आहे बघायला लागणार आहे. तर मंडळी पाहू शकता मस्त असा आस्वाद घेताना तो पण अक्कादेवी डॅमचा पाहू शकता नजारा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, पाहू शकता. आणि भरपूर जण पोहायला उतरली ती बघा. आणि इकडं पाहू शकता फ्लो बघा, फ्लो भरपूर आहे. आणि इकडं छोटी मुलं खेळताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे. छोट्या मुलांसाठी हा बघा मस्त असं आहे. हे बघा, बॅक जम्प वगैरे ट्राय मारताना तुला पाहायला भेटणार आहे. हे बघा, इच्छा गाव छोट्या मुलांसाठी मस्त आहे, जास्त खोल पण नाही. हा बघा, पाहू शकता. आणि हा बघा छोट्याला घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आज संडे आहे. हा बघा, आणि हा थांबला आहे, विचार करतोय. उसने भी डाल दी. आणि हा बघा कुठं गेलाय. दोस्त कितना डिप है, डिप कितना है. तर पाहू शकता मंडळी मस्त असा नजारा तुम्हाला बॅक साईडला पाहायला भेटणार आहे. हा बघा, पूर्ण डॅम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा मंडळी, इकडं पण तुम्हाला मस्त असं बसायला आहे. आणि आता प्रेशर कमी आहे त्याच्यामुळं मस्त तुम्हाला बॅक साईडला इमेज वगैरे काढायची असेल तर भारी इमेज येणार आहे तिथून. हे बघा, आता तूच मस्त असं बसला आहे. आणि तेवढंच रिलॅक्सेशन पण होईल. हा बघा, आणि इकडं ताई आली ही बघा छोट्या मुलाला घेऊन. आणि दादूच फोटो काढतो आहे. सो हे सगळीकडं नेहमी सेम असणार आहे. इकडं बघ छोटी दिदी पण आहे. छोट्या मुलांना मस्त असं पोहायला आहे हा डॅम. हा बघा,
बघा मंडळी मस्त असं दादूस आणि वहिनीच असणार आहे आणि पोझिशन पाहू शकता. होय हा बघा मंडळी मस्त असा हाच वॉटरफॉल तुम्हाला बाहेर जाताना पाहायला भेटतोय. हा बघा खलखलीत आवाज पाहायला भेटतोय. हे बघा फुल ऑफ स्पेस आहे, नाही बोलून 100-200 माणसं आरामात राहतील. आणि मध्ये पण पॉन्ड तुम्हाला पाहायला भेटणार आहे छोट्या मुलांसाठी वगैरे. ही बघा एवढीच असणार आहे, जास्त हे नाही, खोल नसणार आहे. आणि वरून तुम्हाला वर पण एक एक्स्ट्रा टाईम असणार आहे. हा बघा हा बघा. तर मंडळी मस्त असं डॅम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चिरनेर गावाला एक लाभलेलं मस्त असं निसर्गाचं देण तुम्हाला पाहायला भेटलं आहे, तेच दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. सो आज क्राऊड नाही, संडे असून सुद्धा. मागच्या संडेला भरपूर क्राऊड होता, जास्त काही दाखवू शकलो नाही. पण तुम्हाला वे कसं यायचं, फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत येण्यासाठी मस्त असा स्पॉट आहे. सो एक दिवस जर पिकनिक स्पॉट हवा असेल तर हा तुम्ही नक्की व्हिजिट करा. पाऊस पडला तर अजून मजा येणार आहे, कारण पाणी अजून वाढणार आहे. सो तुम्हाला मजा भरपूर येणार आहे. खाली जे स्लॉट आहेत त्याच्यात पण तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता, बसून आंघोळ वगैरे करू शकता. आणि जेवण वगैरे आणून तुम्ही इकडून बनवू शकता, ती पण व्यवस्था आहे. म्हणजे साईडला तुम्हाला डायरेक्ट गॅस वगैरे आणून तुम्ही बनवू शकता, ती पण तुम्ही करू शकता. एक मस्त अशी फॅमिली जॉईनिंग होईल. तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि नक्की व्हिजिट करा अक्कादेवी डॅमला. कुणाकोणाला आवडतं अक्कादेवी डॅमला यायला त्यांनी पण कमेंट करून सांगा नक्की. चला बाय बाय.